Dear student, today our new topic start temperature regulation. टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजेच काय? तापमान नियंत्रण. हा तुम्हाला माहिती आहे की टेम्परेचर रेग्युलेशन हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्याला सूर्यापासून मिळणारी जास्त उष्णतेमुळे आपल्याला जे पृथ्वीवरील लिव्हिंग वर्ल्ड असतं त्याच्यासाठी काय असतो प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला टेम्परेचर रेग्युलेशन हा टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे. आपण आता स्टडी करूया. फर्स्ट, द अर्थ रिसीव्ह एनर्जी फ्रॉम द सन. म्हणजेच पृथ्वी सूर्यापासून ऊर्जा प्राप्त करते. द एनर्जी इज रिफ्लेक्ट बाय द इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे पृथ्वी ती जी ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर फेकते. द कन्स्टिट्यूएंट ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ. आता पहा, डिफरन्स प्रकारचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, ॲटमॉस्फिअरमधील असलेले डिफरंट टाईप्स ऑफ एअर्स, याच्यामुळे काय असतं टेम्परेचरमध्ये वार्म जे उष्णतेचे प्रमाण असतं ते कमी होतं. सच वॉटर ॲज रिझल्ट अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म दे बाय बिकम सुटेबल फॉर लिव्हिंग वर्ल्ड द अर्थ. आता या घटकांमुळे जे सजीव सृष्टी असते त्याच्यावरील वातावरण कसं असतं? अनुकूल असतं. त्याच्यामुळे टेम्परेचर रेग्युलेशन हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट टॉपिक आपला साऊंड ट्रान्समिशन. साऊंड ट्रान्समिशन म्हणजे काय? ध्वनी प्रसारण. आता पहा, एखाद्या गोष्टीला जे ट्रान्सफर करायचं असेल तर काय असतं? आपल्याला एखाद्या मीडियमची गरज असते. मग आता साऊंड ट्रान्समिशनसाठी आपला मीडियम कोणता असेल? आपला मीडियम असेल इयर असेल, कारण की इयर ज्या दिशेने असेल त्या दिशेने साऊंड हा जास्त क्लिअर आपल्याला ऐकू येतो. आता पहा, फर्स्ट टॉपिक आहे द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंज ड्यू टू चेंज इट इज टेम्परेचर. म्हणजे हवेची घनतेमध्ये जर बदल होईल तर तापमानामध्ये सुद्धा काय होतो? बदल घडून येतो. इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीज. हिवाळ्यामध्ये हवेची घनता ही वाढून जाते. वी कॅन हिअर द विस्टल ऑफ अ डिस्टंट ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर. आता तुम्हाला माहिती की हिवाळ्याच्या दिवसामध्ये पहाटे रेल्वेच्या 5-10 किलोमीटर अंतरावरून सुद्धा आपल्याला त्याचा साऊंड हा क्लिअर ऐकू येतो, कारण की हिवाळ्यामध्ये हवेची डेन्सिटी जास्त असते. नेक्स्ट टॉपिक आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर म्हणजेच काय? पाण्याचे गुणधर्म. आता तुम्हाला माहिती की वॉटर हे डिफरंट स्टेटमध्ये आपल्याला आढळून येते. सॉलिड, लिक्विड, गॅस. आता ऑर्डिनरी टेम्परेचरला वॉटर हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं. त्याला अजून फ्रीज केल्यामुळे त्याला सॉलिडमध्ये त्याचं कन्वर्ट होतं, आणि त्याला जर आपण बॉईल केलं ते गॅसेसमध्ये त्याचं कन्वर्ट होतं. वॉटर से ॲक्युअर इन लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन. सामान्य तापमानाला पाणी हे कसे असतं? लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे द्रव्य स्वरूपात आपल्याला आढळून येते. वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. म्हणजेच हा एक प्रवाही पदार्थ आहे. वॉटर डज नॉट हॅव इट इज ऑनर शेप. म्हणजे पाण्याला कोणताही आकार नाही त्याला, ज्याच्यामध्ये आपण आता पहा समजून घ्या, आपण पाण्याला एखाद्या बॉटलमध्ये ॲड केलं तर त्याला बॉटलसारखा शेप येऊन जाईल. एखाद्या बकेटमध्ये आपण त्याला ॲड केलं तर त्याला बकेटसारखा शेप येऊन जाईल. त्याला स्पेसिफिक शेप नाही आहे. नेक्स्ट आहे इट इज कॅन पास थ्रू स्मॉल होल्स. म्हणजे तो आता पहा, एखाद्या बकेटला जर आपण होल केलं तर त्याच्यामधून सुद्धा काय होईल? तो पास होईल थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स अँड क्रॅक्समधून, कारण की वॉटर हा प्रवाही पदार्थ आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजेच काय? पाण्याची घनता. आता पहा, पाण्याची डेन्सिटीसाठी आपण एक एक्सपेरिमेंट करू. पहा, आता काय घेतलं आपण? एक ग्लास घेतला. ग्लासमध्ये काय ॲड केलं आपण? वॉटर ॲड केलं. वॉटर ॲड केल्यानंतर तिथं आपण आईसचे क्यूब टाकले. आता आईसची डेन्सिटी जास्त असणार का कमी असणार? आईस हा त्या पाण्यावर तरंगतोय. जर त्याची डेन्सिटी जास्त असली असती तो हा आईस आपल्याला इथे आढळला असता. पण आईसची डेन्सिटी कमी असल्यामुळे तो काय येतो? तिथं तरंगतोय, कारण की वॉटरला जर फ्रीजिंग केल्यामुळे वॉटरची डेन्सिटी लो होऊन जाते. आता पहा,
आता इथं द शेप ऑफ ऑक्युपाय द सबस्टन्स इट इज व्हॉल्यूम म्हणजेच काय, एखाद्या वस्तूने जर आकारमान आपला विस्थापित केला असेल तर त्याला काय बोलतो आपण, आकारमान. द स्टोर ऑफ मॅटर इन द सबस्टन्स इट इज मास. आता एखाद्या पदार्थाने जर तिथं साठवून केले असं, आता एक पाण्याने भरलेली बॉटल आहे, तिला काय असेल मग, वस्तुमान असेल, वजन असेल ना तिला. आता डेन्सिटी काढण्याचा फॉर्म्युला पाहू. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे घनता बरोबर आकारमान भागिला वस्तुमान. मास इज मेजर इन ग्रॅम अँड व्हॉल्यूम इज मेजर इन क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे मास आपण कशामध्ये मेजर करतो, मासला आपण ग्रॅममध्ये मेजर करतो आणि व्हॉल्यूमला आपण क्युबिक सेंटीमीटरमध्ये मेजर करतो. नेक्स्ट टॉपिक आहे आपला ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचे असंगत वर्तन. आता त्याच्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करून पाहू. एक ग्लास घेतला आपण, त्या ग्लासमध्ये आपण काय ॲड केलं, वॉटर ॲड केलं. त्या ग्लासला आपण फ्रीजमध्ये 5-10 मिनटासाठी ठेवलं. 5-10 मिनटानंतर आपण त्याला बाहेर काढल्यानंतर आपल्याला काय दिसेल की पाणी खालच्या दिशेकडून वरच्या दिशेने कोल्ड होत जातं, म्हणजे थंड होत जातं, आणि त्याची डेन्सिटी 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला कॉन्स्टंट असते. आता त्याचाच उपयोग आपण ओशन सीमध्ये विंटरच्या सीजनमध्ये जे वॉटर बॉडीमध्ये असलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्याच्यासाठी त्याचा ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटरचा तिथं आपल्याला आढळून येते. पहा आता काय असतं, जेव्हा विंटर सीजनमध्ये हिमालय वगैरे यासारख्या जे रिजन असतात, लडाख वगैरे, मग तिथली जे वॉटर बॉडीमध्ये असलेले लिव्हिंग वर्ल्ड असतात ते काय असतात, जी वरची लेअर असते ओशियनची किंवा सीची, ती लेअर 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला तिथं त्याची डेन्सिटी कशी असते, जास्त असते, आणि तिथं आकारमान कमी असतो, त्यामुळे तिथली वॉटर बॉडी दिसते. नेक्स्ट टॉपिक आहे आपला इफेक्ट ऑफ द डेन्सिटी. इफेक्ट ऑफ डेन्सिटी म्हणजे काय, घनतेचे परिणाम. आता घनतेचे परिणामासाठी आपण पहिले एक एक्सपेरिमेंट करून पाहू. आता एक्सपेरिमेंटसाठी काय घेतलं आपण, एक बिकर घेतला, बिकरमध्ये काय ॲड केलं आपण, वॉटर ॲड केलं. वॉटर म्हणजे काय, इथं सॉल्वंटचं काम कोण करतं आहे, वॉटर करतं आहे. सोल्यूटचं काम कोण करतं आहे, साल्ट करतं आहे. आता आपण काय घेतलं, वॉटर ॲड केलं. वॉटर ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय ॲड केली, साल्ट ॲड केली, म्हणजे मीठ मिसळलं. आता या पाण्यामध्ये मीठ असेल ते कसं जाईल, विरघळून जाईल त्याच्यामध्ये, म्हणजे मिक्स होऊन जाईल. आता त्यालाच काय बोलू आपण, सोल्युशन ऑफ साल्ट. म्हणजेच काय, आता पहा, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व, म्हणजेच काय, सोल्यूट. म्हणजे एखादा पदार्थ जो विरघळतो त्याला काय बोलतो आपण, सोल्यूट म्हणतो. द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व वॉटर, म्हणजे जो सबस्टन्स एखाद्या सबस्टन्समध्ये ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड होणारा जो सबस्टन्स तो डिझॉल्व होऊन जातो, त्या सबस्टन्सला काय बोलतो आपण, सॉल्वंट म्हणतो. सोल्युशन व्हॉट गेट विच द सोल्यूट डिझॉल्व इन द सॉल्वंट, म्हणजे सोल्यूट आणि सॉल्वंट मिक्स झाल्यानंतर जे मिश्र तयार होतं त्याला काय बोलतो आपण, सोल्युशन म्हणतो. नेक्स्ट टॉपिक आहे आपला सॉईल. सॉईल काय तयार करते, सॉईल इज मेक अ लँड. सॉईल मॅन्युफॅक्चर होण्याची प्रोसेस ही खूप स्लो प्रोसेस आहे, नॅचरल प्रोसेस आहे ती. ड्रेनेज वगैरे हे सारखे, रेन वेदर सिस्टम सारखे असे विविध प्रकारच्या प्रोसेसने सॉईल ही तयार होते. आता आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉईल म्हणजे मातीचे गुणधर्म पाहूया. आता पहिली प्रॉपर्टी आहे त्याची कलर. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीमध्ये कलर येते. द सॉईल गेट इज कलर इज रिझल्ट सेव्हरल प्रोसेस. मातीच्या कलर तयार होण्यामध्ये सुद्धा खूप विविध याची प्रोसेस असते. द कलर ऑफ पार्टिक्युलर लँड इज डिपेंड ओपन अ सॉईल कलर, म्हणजे जमीनमध्ये असलेल्या जे सॉईलच्या लेअर असतात त्यांच्यावरून त्या लँडची ओळख होते. कलर इज सॉईल नियर लँड सरफेस इज डार्क दॅन कलर ऑफ द लोअर लेअर, म्हणजे तळाशी असलेल्या सॉईलपेक्षा ज्यावर असलेली लेअर असते सॉईलची तिचा कलर कसा असतो, डार्क असतो.
कलर ऑफ सॉईल ब्लॅक, रेड, कॉपर, येलो, ग्रे. डिफरन्स प्रकारचे तुम्हाला सांगितले मी कलर असतात. पहिला ब्लॅक, रेड, कॉपर, येलो, ग्रे. राखाडी कलर, लाल कलर, ब्लॅक कलर, पिवळा कलर, पिवळी माती. क्लासिफिकेशन ऑफ लँड डन फ्रॉम द कलर ऑफ सॉईल, म्हणजे जमिनीचे वर्गीकरण करताना सुद्धा मातीचा अभ्यास केला जातो. प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल सच द फर्टिलिटी, ड्रेनेज ऑफ वॉटर. फर्टिलिटी म्हणजे सुपीकता व त्याच्यामध्ये पाणी रोखून धरण्याची क्षमता कशामध्ये असते, सॉईलमध्ये, तितकी ती सॉईल फर्टाईल असते. द कलर ऑफ द सॉईल इज डिपेंड अपॉन इज मिक्सचर ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ऑफ केमिकल इन्ग्रेडियंट्स कंटेन आयरन अँड लाईम्स. म्हणजे डिफरंट प्रकार जे खनिजे असतात ते सुद्धा आपल्याला कशामध्ये सापडतात, सॉईलमध्ये सापडतात. म्हणजे ज्या इन्ग्रेडियंट असतात केमिकल रासायनिक अभिक्रियामुळे ते सुद्धा आपल्याला सॉईलमध्ये लोखंडी वगैरे अशी काही खनिज संपत्ती आपल्याला सापडते. नेक्स्ट टॉपिक आहे आपला सॉईल टेक्चर. सॉईल टेक्चर म्हणजेच काय, मृदेची पोत. द सॉईल टेक्चर डिपेंड अपॉन द प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस साईज. म्हणजे मृदेची पोत ही कशावर अवलंबून असते, या सॉईलमध्ये असलेले कणांच्या आकारांवर सॉईलची टेक्चर हे अवलंबून असतं. त्याची आता पुढील प्रमाणे आपण ओळख करून घ्या. सँडी सॉईल म्हणजे काय, रेताळ मृदा. सिल्ट सॉईल म्हणजेच काय, पोयटा मृदा. आणि क्ले सॉईल म्हणजे काय, चिकन मृदा म्हणजे सॉईल. आता पहा सँडी सॉईल सँडी सॉईलचे पार्टिकल्स कसे असतात, लार्ज असतात, त्याच्यापेक्षा जास्त मोठे असतात. सिल्ट सॉईलचे पार्टिकल कसे असतात, पार्टिकल आर मीडियम साईज म्हणजे मध्यम असतात. क्ले सॉईलचे पार्टिकल कसे असतात, स्मॉल अँड मॅक्झिमम लहान असतात ते. नेक्स्ट आहे सँडी सॉईलमध्ये सॉईल वॉटर इज ड्रेनेज रॅपिडली. म्हणजे रेताळ मृदामधून पाणी हे लवकर निसटते. सिल्ट सॉईल इज नॉट इझिली फ्लोएबल, म्हणजे त्याच्यामधून पाणी हे कमी प्रमाणात वाहून जाते. क्ले सॉईल म्हणजे डिफिकल्ट टू फ्लो ऑफ द सॉईल, म्हणजे चिकन सॉईलमध्ये पाणी रोखून ठेवण्याची क्षमता ही कशी असते, क्ले सॉईलमध्ये जास्त असते. मेड ऑफ द सिलिकॉन डायऑक्साईड. म्हणजे सँडी सॉईलमध्ये काय असतं, रेताळ मृदामध्ये सिलिकॉन डायऑक्साईड असे केमिकल पदार्थ असतात. सिल्ट सॉईलमध्ये गुड कॅपॅसिटी ऑफ सप्लाय न्यूट्रिशन ऑल्सो सेडिमेंटरी सॉईल. म्हणजे सिल्ट सॉईलमध्ये असलेली जे न्यूट्रिशन असतात प्लांटला किंवा ट्रीजला, याच्यामध्ये सिल्ट सॉईलमध्ये जास्त असते, फर्टाईल सॉईलमध्ये असते. क्ले सॉईल हॅज हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. मी सांगितलं तुम्हाला क्ले सॉईलची वॉटर कॅपॅसिटी होल्ड करण्याची क्षमता कशी असते, हाय असते. पार्टिकल्स आर इन सोल्युबल वॉटर देअर सोल सप्लाय लेस न्यूट्रिशन. सँडी सॉईल ही कशी असते, पार्टिकल्स कसे असतात त्याचे लार्ज असतात, त्यामुळे त्याची न्यूट्रिशन सप्लाय करण्याची प्रोसेस कशी असते, लो असते. नेक्स्ट टॉपिक आहे आपला सॉईल स्ट्रक्चर अँड इम्पॉर्टंट ऑफ सॉईल स्ट्रक्चर. आता पहा स्ट्रक्चर ऑफ सॉईल कोणकोणत्या प्रकारचे, क्लोमिनर, लॅमिनर, ग्रॅन्युलर, ब्लॉक शेप स्ट्रक्चर. म्हणजे असे डिफरंट टाईप्स ऑफ कशाचे सॉईलचे काय असतात, स्ट्रक्चर असतात, कशाचे पार्टिकलचे स्ट्रक्चर मिळून हे सर्व स्ट्रक्चर त्याचे तयार झाले असतात. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर. आता पहा फर्स्ट आहे रूट आर सप्लाय विथ गुड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. म्हणजे सॉईलच्या स्ट्रक्चरवर डिपेंड असतं की कशी सप्लाय करायची बा ऑक्सिजनची, आणि तशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्या सॉईलवर ऑक्सिजन सप्लाय हा डिपेंड असतो. गुड वॉटर ड्रेनेज, गुड ग्रोथ ऑफ प्लांट्स रूट्स. सॉईलच्या असलेल्या स्ट्रक्चरनुसार प्लांटची ग्रोथसुद्धा त्याच्यावर डिपेंड असते. यूज ऑफ सॉईल, प्लांट कन्व्हर्जन. प्लांट कन्व्हर्जनसाठी सुद्धा सॉईलचा उपयोग होतो, म्हणजे झाडे लावण्यासाठी, वृक्ष लावण्यासाठी वगैरे याच्यामध्ये सुद्धा त्याचा यूज होतो. सेकंड यूज आहे वॉटर कन्व्हर्जन. आता वॉटर कन्व्हर्जन म्हणजे जे नदी तलाव असतात त्याच्या असलेली सॉईल जवळ किंवा प्लांटला असलेली रूटची सॉईल ही कन्व्हर्ट करण्याचं कामसुद्धा कोण करतं, सॉईल करते. यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्लॅस्टिसिटी डिफरंट आर्टिकल्स ऑफ सॉईल आर मेड. म्हणजे डिफरंट सॉईलने डिफरंट प्रकारचे आर्टिकल्स किंवा मॉडेल्स तयार झालेले असतात. एक्झाम्पल चायना डिश वगैरे अशासारख्या डिफरंट माठ वगैरे असे विविध प्रकारचे आर्टिकल्स सॉईलने तयार झालेले असतात. नेक्स्ट टॉपिक आहे आपला सम युजफुल टाईप्स ऑफ सॉईल. आता आपण सॉईलच्या वापरानुसार आपण त्याचे प्रकार बघू. टाईप्स ऑफ सॉईल. फर्स्ट
सॉईल आहे चायना क्ले म्हणजे चिनी माती. आता चिनी मातीपासून आपण कॉकरी, बाथरूम, टाईल, टँक, लॅबोरेटरी ॲपरेटर्स, जार वगैरे असे. म्हणजे कॉकरीज म्हणजे ते कपबशा वगैरे, बाथरूम वगैरे फर्श वगैरे, टँक्स प्रयोग शाळेमधील जे साहित्य असतं ते आपण चिनी मातीचे मातीपासून आपण तयार करतो. शाळू सॉईल म्हणजे शाळू माती म्हणजे स्टॅच्यू असतात, जे पुतळे वगैरे असतात ते आपण शाळू मातीपासून आपण तयार करू शकतो. टेराकोट सॉईल म्हणजे जे डेकोरेटिव्ह आर्टिकल असतात, जे फ्लावर्स वगैरे ठेवण्याचे जे असतात ना डेकोरेटिव्ह पार्टिकल्स, ते आपण प्लांट ग्रो करण्यासाठी ते डेकोरेटिव्ह टेराकोट सॉईलमध्ये आपण ते तयार करतो. मुलतानी सॉईल ही याचा यूज मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ कॉस्मॅटिक म्हणजे सौंदर्य प्रसाधनासाठी मुलतानी मातीचा आपण यूज करतो. नेक्स्ट टॉपिक आहे आपला सॉईल टेस्टिंग म्हणजेच काय? मृदा परीक्षण. मृदा परीक्षणमध्ये सॉईल टेस्टिंग इज द डन ऑफ फाइंड आउट द प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस इन्ग्रेडियंट टू डिसाईड द फर्टिलिटी ऑफ सॉईल. म्हणजे मातीमध्ये असलेले काही डिफरंट मटेरियल असतात जे की सॉईलची मातीची सुपीकतामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. त्यांची तपासणी किती प्रमाणात आहे ते चेक करण्यासाठी सुद्धा आपण सॉईल टेस्टिंग या प्रोसेसचा उपयोग करतो. ड्युरिंग द सॉईल टेस्टिंग फॉलोइंग पॅरामीटर द चेक कलर, texture and proportion of organic matter present. If there is deficiency of any ingredient, decide measure to curb soil reducing definition. आता पहा, ड्युरिंग द फॉलोइंग पॅरामीटर चेक, त्याच्यामध्ये काय तपासलं जातं? सॉईलमध्ये कलर, मातीचं टेक्स्चर, प्रोपोर्शन ऑफ, त्याच्यामध्ये असलेले ऑर्गॅनिक मॅटर, एक्झाम्पल पोटॅशियम असो, काही नायट्रोजन वगैरे ज्यांची डिफिशियन्सी असेल तर ते इन्ग्रेडियंट पूर्ण करण्यासाठी त्याची तपासणी केली जाते. द सॉईल सॅम्पल कलेक्ट. आता माती परीक्षणासाठी सॅम्पल घेतलं जातं. द ड्रायव्हिंग ऑफ द ओपन स्पेस इन द शेड अँड 8 and 10 days लेटर द शिफ्ट थ्रू ऑफ सेव्ह. म्हणजे एखाद्या मोकळ्या पेसमध्ये असलेली आपले शेतात असलेली 8-10 खड्डे करायचे, त्याच्यामधील 2 ते 1.5 फुटाचे खड्डे करून त्याच्यामध्ये थोडी सॉईल कलेक्ट करायची. सॉईल जी ओली असेल त्याला वाळल्यानंतर त्याला सॅम्पलमध्येसाठी इंजेक्ट करायची. द pH अँड देअर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट इम्पॉर्टंट ऑफ डिटरमाइन द सॉईल कॅरेक्टरिस्टिक. 2 यांच्यावर सॉईल टेस्टिंग इम्पॉर्टंट असते. फर्स्ट म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड pH, या 2 यांच्यावर सॉईल टेस्टिंग ही डिपेंड असते. नेक्स्ट टॉपिक आहे आपला कॉजेस ऑफ डायमिशन ऑफ सॉईल फर्टिलायझर म्हणजे मृदेची सुपीकता कमी होण्याचे कारणे. आता फर्स्ट रिझन काय आहे? सॉईल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8 म्हणजे मृदेचा समूह हा 6पेक्षा कमी नको आणि 8पेक्षा जास्तही नको. ऑर्गॅनिक मॅटर इन लो प्रपोर्शन, ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय खताचा वापर कमी प्रमाणात झाल्यामुळे सुद्धा सॉईलची फर्टिलिटी कमी झाली आहे. इम्प्रूव्ह ड्रेनेज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा निश्चयन झाल्यामुळे सुद्धा सॉईलची फर्टिलिटी कमी झाली आहे. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सम क्रॉप्स म्हणजे सारखं एकच पीक घेतल्यामुळे सुद्धा सॉईलची फर्टिलिटी कमी झाली आहे. कंटिन्यूस यूज ऑफ सलाईन वॉटर म्हणजे क्षारयुक्त पाण्याचा, खाऱ्या पाण्याचा उपयोग जास्त केल्यामुळे सुद्धा सॉईलची फर्टिलिटी कमी झाली आहे. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर ऑफ पेस्टिसाइड म्हणजे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर जास्त केल्यामुळे सुद्धा सॉईलची फर्टिलिटी कमी झाली आहे. तर आपण या पूर्ण चॅप्टरमध्ये एअर, वॉटर अँड सॉईल यांचा पूर्ण नॅचरल रिसोर्सचा स्टडी केला.